हो. आम्ही वॉकला निघालो होतो आणि येताना इथं लक्ष गेलं, जी खराब मोसंबी होत्या ना त्या झाडाच्या इथं आंब्याच्या खाली इथं टाकलेली, त्यातलीच एक मोसंबी घेतली आणि त्याच्यावर एक्सपेरिमेंट करायचं चालू आहे. तर काय तर ते नक्की बघा. हां चला, सकाळीच खराब आहेत म्हणून आणून टाकले तर. हां, हे गोडाऊनमध्ये बसलेत तिथं, आम्ही तिथं एक्सपेरिमेंट करणार आहे. 3 चिकडे उभारून चालू आहे मोसंबी खायची. मम्मीला म्हणलं, मामा बसलेत तिकडं, आस्ता बसले, एकदम सिक्वेन्सनं करायचं चालू आहे. पुढी काढायच्या बाजूला साल काढायचे, साल फक्त आहे ना. एवढं तर खायला सुद्धा एवढं व्यवस्थित करत नसते कोण. हां हां थांबा. हां अयो हो. मोसंबीची साल दाबल्यानंतर बघा त्याच्यातून तेल बाहेर पडतं आणि ते जे तेल असतं ना त्यालाच आपण डिलिमोनियन म्हणतो. आणि हे जे तेल आहे ना हे नैसर्गिक सायट्रस तेल आहे आणि शक्यतो ना हे लिंबू, मोसंबी किंवा संत्र्याच्या सालीमध्ये जास्त आढळतं. आणि ह्याला ना सुगंधसुद्धा खूप छान आहे आणि हे भाष्पशील आहे बरं का, व्होलाटाईल असतं. आणि हे जे डिलिमोनियन आहे ना हे वायू स्वरूपात पटकन पसरतं. त्याच्यामुळे ना कुठं दिव्याचं आग असू द्या किंवा गरम चूल असू द्या मातीची किंवा जळताना खार असू द्या, त्याच्यावरती जर ते पडलं ना तर पटकन त्याचा वाफ आहे ना पसरते सगळीकडे आणि लगेच त्याचा मोठा आगीचा भडका होतो आणि ते पटकन आपल्याला दिसतं सुद्धा. तर तुम्ही या पद्धतीचा एक्सपेरिमेंट कधी करून पाहिला आहे का? पाहिला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब